श्री संत सद्गुरु बाळूमांच्या नावानं चांग भलं. ओम श्री गणेशाय नमः. लीला वर्णना अल्पयत्न, दुर्बळांचा दुबळा प्रयत्न. असंख्यात विखुरली रत्ने, कोण कोणती दावावी. जी गवसती हाताजवळ, ती उवी रूपे सोज्वळ. यथामती हार सरळ, यथाशक्ती गुंफिला. सद्भक्ता रसिका विनवणी, उनेपणाही बुद्धी उणी. अल्पमती तो मी अज्ञानी, जाणून या क्षमा करा. उत्कंठता सा लालित्य काही गुण, जरी जाणवले कोठे सुरम्य. ते चरित्र नायकाचेच लावण्य, कृपा लाघव तयाचेच. कर्नाटकातील एक ग्राम, तेथील एक ब्राह्मण निर्धन. यथा यथा ज्ञान संपन्न, माधुकरीने उपजीविका. हाच नित्य व्यवहार, देवभक्ती छंदा निवार. मामासी भजे मनिया पार, देवस्वरूपी मानुनी. मामांच्या दर्शनास नित्य जाय, सद्भावे वंदिपाय. परी गरिबीची वाच्यता काय, मामापाशी न करी. आपल्या दैन्याविषयी उच्चारण, न बोले न दे जाणून. असेच चालले दिनवान, अपार कष्टी सोसतशी. मामा तयास बोलताती, भटजी आम्ही येऊ तुमच्या सदनाशी. सोबतीस घेऊन 10 जणाशी, भोजनाची तयारी करावी. ब्राह्मण तयाशी यावी म्हणे, स्वागत करे आनंदाने. माधू करे मागून सर्वास भोजन, आनंदाने घालतशी. ऐशी क्रमिती 16 वर्षी, मामा सोबत्याशी वाढतशी. प्रदर्शन आपल्या दैन्याची, वा मागणे काही न मागे. ऐसा क्रम चालला वर्षे 16. 17च्या वर्षी पुन्हा मेळा. तृप्त होती भोजने सकळा. मामा बोलती मंडळी सा, अरे आम्ही ते दरवर्षी ब्राह्मण खरे भोजन. व्यवस्था तो न काही, आम्हा पाशी मागता. आम्ही न काही यास दिली. या वर्षी मात्र भटजी बुवा, आम्ही प्रसाद देतो तुवा. हा मात्र अवश्य स्वीकारावा, दैन्य दूर केले तुझे. एक लहान टोपली भंडारा, त्यावरी ठेवून श्रीफळ. मामा म्हणते दैन्य जाय दुरा, भाग्योदय होई आता. त्यानंतर ब्राह्मणाचे दारिद्र्य, विलया जाय नष्टचर्य. सुबत्ता संपन्नता होय, विप्र पावला श्रीमंती. न मागताही देई दान, हे तो द्वारकाधीशा समान. विप्राचे हरविले दैन्य, सुदाम्या समया युगी. दुःख दैन्याचे प्रदर्शन, संकोचाने शर्मेण. विपणावस्था ठेवी झाकून, मामाशी सर्व ज्ञाताशी.
आपुल्या स्थितीचे रडगाणे नाहीच करणार लाजेने उद्धरती म्हणून प्रसाद कृपेने धन्य मात श्री मामांची नशीब भाग्य दैवगती याही पेक्षा श्रेष्ठ ईश्वर कृपा ती त्यांचीच येतसे प्रचिती प्रत्यक्ष मामांच्या कृपा प्रसाद त्यांची कृपा हे परम भाग्य आतयाशी तुलनान य परलोकी योग्य त्यांचे सानिध्य भाग्य योग अखंड वर्षे या युगी पुनीत सुरम्य परिसरा आजेतीश्वराचा सगुण वावर पुण्यपुरुष ज्याने हा चमत्कार पाहिला याच देही याची डोळा ईश्वरी कृपा पर्जन्या परी वर्षते सर्वत्र सर्वापरी काही हतभाग्य विचारे कोरडे राती करंटेपणे आत्मा पुरापाशी गाव आणि ढोरी माळावरी मामांच्या तळावरी कुरणे ग्रामीचा वृद्ध त्यावसरी दर्शनार्थ आलासे मामा बोलते वृद्धाप्रती चार घास खा गा म्हणती म्हातारा म्हणे मामांशी धनगरांचे अन्न न खाये मी माझे अन्न खाईनास बाबा तुझे नशिबच भिक्षान्न सदा बुद्धीचाच पालता घडा तेव्हा ती पालटेल कैशी मामांचा गंभीर इशारा न होई सावध म्हातारा पुढे उडवला कर्मगतीचा फेरा घरचे करीती अवेलना पुढे मुरगुड परिसरात भिक्षा मागुनी कदा न खात आयश काही दिवस राही जिवंत अखेर मरण पावला श्रेष्ठ कनिष्ठे तेची जळमटे तीच साचून डोके व्यापी ऐसा निर्दय व्यास कोण वाचवू शके प्रत्यक्ष देवतरे काय करीन संतांचे अनेक दृष्टांत आपले इंद्रिये नव्हते आप्त आपलाच करते घात आपले आपले म्हणून बुद्धी नेत्र आपले श्रवण आपला हात करते योजून उदरावयवे यामध्ये यातून असंख्य रोग उद्भवती याचे सदैव ठेवून भान आसावे परमेश्वराशी शरण आपला आप्त तोच एक जाण कोणही तुझा आपला नसे म्हणोत तो भक्त सुजान एक सद्बुद्धी मागे आपण या वाचून करे जो याचना तया सम मूर्ख नाही जगी सद्बुद्धी उपजे पूर्व पुण्ये सात्विक उपासना नित्य नेमी सावधानतेने नाम स्मरणे अनन्य देवा शरण जो झाले पणे या अजानता ऐसा सत्संग लाभे भक्ता ऐशा सद्भक्तांचा ओघ वाहता आत्मापुरे मामामुळे अज्ञानी दरिद्री अपेक्षित त्यांच्या पर्यंत स्वये जात गरिबीमुळे वागते विक्षिप्त तरी कृपा करून उद्धरती आयशा कुटुंबाची कथा श्रवण करावी स्वचित्ता
कणवाळू प्रेमळ सद्गुरुदाता विशेष सद्गुण मामांचा चिक्कोडी तहसील उंडरगी ग्राम धनगर कुटुंब रानगे नाम सौबाळताई मुली मुले यजमान प्रपंचा पुल्या कष्ट तसे जमीन जागा कष्ट न्यासी ना मेंढरे जनावरे पाशी मोल मजुरी उदरनिर्वाहासी कसा बसा चरितार्थ चालविती दारिद्र्याने ओढग्रस्त यामुळे कजाग स्वभाव बनता भांडकुदळे म्हणून ख्यात बाळाबाई ग्राममध्ये पाचवाडी क्षेत्रीचा मंडप बांधण्याची योजना होत ग्रामोग्रामे वर्गणी मागत पुजारी मंडळी फिरत असती मामांशी म्हणत पुजारी मंडळी हुंडरगीतून नाही वर्गणी आली मामा बोलती मज सोबत सगळी हुंडरगीशी जाऊ वर्गणीशी सर्व पंचपुढारी अन मामा सर्व पंचपुढारी अन मामा आले हुंडरगी ग्रामा यथाशक्ती वर्गणी जमा गावातील मंडळी करते सौ बाळाबाई रानगे पाशी कोणी न जाते भिवून तिशी मागण्याचे धैर्य ना कोणापाशी रानगे कुटुंबियाकडे तिचे नाव सांगती मामाशी कधी कोणत्या वर्गणीशी त्या घरातून न मिळे दमळेशी कशास कोण शोभा तिच्या घरी मामा स्वये जाती बाळाबाईस विचारती हाल सिद्धनाथास पट्टे कानदेशी अजुनिया बाळाबाई उत्तरे नम्रपणे माझ्यापाशी न मागे कोणही वर्गणीच्या पेक्षेन मजपाशी नाही मग काय करून मामा म्हणते तीस पुन्हा आता मी आलो आहे ना असतील तेवढ्या देई दामा देवास नाही म्हणू नये कष्टाची साठविली रुपये 5 बाळाबाई अर्पितसे मामास जणू काही सर्व गंगा जळीस अर्पेले मामा पुढे तिच्या त्यागाचे मोल जाणून मामा पाहते कृपा पूर्ण तिच्या दारिद्र्याचे हरण तत्काळ करावे म्हणते ताडकुन उठून उभे राहते उजव्या ती चप्पल धरते भिंतीस प्रार त्याने करती 7-8 वेळा चपलीने आणि पन्नावस्थेस म्हणती ए बाई तो चालती तुझ्यामुळे या घरातून पट्टी देवधर्मासहित नशीन त्या दिवसापासून रानगे कुटुंबाचे जाय दैन्य सुबत्ता संपन्नता अवतरण भाग्योदय झाला आता 30-40चे कुटुंब बागायतदार होऊन संपन्न मेंढरे किल्लारण गोधन अपार वाढले तयाची दुःख दैन्य होय दूर समृद्धीचा महापुर आज ते कुटुंबीय मशहुरा सुख समाधाने वर्ततसे जेथे दुःख दैन्यापत्ती त्या स्थळी स्वयं जाते
अनाकलनीय रीती उद्धरती कायम ती वर्णावी काय वर्णावे शब्द चातुरी देव धावे दिना घरी दारिद्र्य दुःख दैन्य निवारी भक्तवत्सल देव मामा या सांप्रती सकळ मंडळी शिक्षण वाचन पठणे सगळी पोपट पंचे करणे वाचाळे ज्ञाने समजती अहंपणे वाक्चातुर्या संपादुनी नाना कौशल्ये अभ्यासुनी भुलवती जन समूह व्याख्यानी तथापि ते नवे ज्ञानी सोंग संपादन नवे ज्ञान जे ते नाही आत्मखुण जे माया जाली गेले गुरपटोन ते काय मुक्त करते समष्टीसा दगडांची नावाधीच ते जड ते काय दगड तारू जाणे संत तुकाराम ऐशे वाची वीर उत्साही मामाशी बोलती प्रत्ययी सांप्रती कलियुग ऐशेही होणार विपरीत सर्वत्र लोक कावळ्या समजतील हंसा हंसाज समजतील वायसा गाढव समजतील घोड्या सांगरद भास म्हणते श्याम कर्ण पितळे समाणतील सुवर्ण सुवर्णा समजतील हिण गारे ठरवून रत्न रत्ना सांगतील वकळा ऐशेच विपरीत होणार कलीचा संसार सर्वत्र मूर्ख सर्वत्र मिरवणार विद्वान जातील देशोधडी मामांचे उघड आव्हान कुठे कली द्या दाखवून जरी कोठ्याला आढळून खैर नाही कलीची माझ्या राज्यात ना कलीस स्थान दिसे जरी त्याच्या मुखे पायतण कोणी द्यावा दाखवून उघडावान मामांचे जर कोठे आढळेल कली त्यास तेथेच उभा जाळी ऐश जरी न मी करीन अकोळचा बाळो धनगर नव्हे हे नवे शब्द प्रयोजन समस्त भक्ताभिवचन प्रत्यक्ष आत्मप्रत्यय येऊन कोणी सांप्रती पहावा ऐसा धैर्य बळे आगळा सत्वशील सद्धर्म पुतळा सद्भक्ता दे प्रतिपाळा त्रिवार वंदनीय मामा मामांच्या सद्भक्ता ठाई सद्बुद्धी चळणार नाही सतशीलतेची देती ग्वाही मामा स्वमुखे सांगती मनुष्येच काय जनावरेही नाही वावग्या मार्गे विपरीतही पडताळा घ्यावा कोणीही मामांच्या मेंढीच्या कळपांचा एक तांडातील बोकड नाही पाहणार दुसरीकडे आपल्या खंडातील शेरडे रमेल कुटुंबाप्रमाणे म्हातारी बकऱ्याने पिली विक्री योग्य असलेली कसायास बोलावून वेळी विक्री करते तयांची प्रत्यक्ष व्यवहार करते वेळी मामा नसती हजर मुळी कारभारीच देवान घेवान करी मालकांच्या अपरोष्ट कारभार्याने एकदा योजून कसायाशी साधले संधान 60 शेरडांचा हिशोब घेऊन 80 नगांची विक्री केली वरच्या 20 नगांची समाना पापसात घेती
वाटून वरचा हिस्सा गिळकृत करुणा लाभ पदरी पाडून घ्यावा ऐसा ठरविती व्यवहार कसाही त्यास सामील परंतु साठांचा होई व्यापार विसास कोणही विचारेल सर्व बाजार फिरविले फुकटही कोणी नको म्हणू लागले सर्व बाजारी फिरुणे लागले एक एक बकरे मरू बोळ कांडे रोगाने उरलेली सर्व बकरे मरून गेली कारभार्याने कसायाची झुंपले हमरे तुमरे प्रसंगे कारभारी म्हणे कसायास एकटाच लाभ खातोस माझी रक्कम दे याच समयास नसत्या भानगडे सांगू नको कसाय सांगे सत्य स्थिती अरे वरची पिली मेली म्हणती कोणीच गिरायक नाही त्याशी फुकट हिंडलो बाजारी कारभारास कारण पटेना कोणही मागे हटेना शेवटी बबराहून गाराने मामा समोर आलेची मामा उभयास समजावती चूर्ण व्यवहार करता मजशी आजळी स्थळे काष्टी पाषाणाशी सर्वत्र व्यापून उरलो मी प्रत्येक ठिकाणी मीच आहे मी सर्वस्व व्यापून राहे माझ्या परोक्ष वर्तनार नाही जन्मला न जन्मनार भूतल्यान ब्रह्मांडात सर्वत्र साक्षरूपे वर्तत चराचरातून नसत सर्व काळे सर्व ठाये चराचरातून वसत सर्व काळे सर्व ठाये मजपासून काहीच न लपे न कोणी मज फसवू शके ऐशा लबाडीनेच मूर्खत्वे आसे करुणे घ्याल जगी लबाडीने लाभ नाही कुबुद्धीने कार्य नाही अपार केल्याने काहीच नाही कलंक तेवढा मस्तकी तकालिक लाभासाठी धरू नका बुद्धी खोटी आपल्या हाते कालवाल माती आपुल्याच अन्नामध्ये मनुष्य जन्म हा लाभलेला सेवेने देव करा आपला कुकर्मे कलंक कीर्तीला पूर्वजास नरकी घाली पूर्वजांच्या कीर्तीस उणेपण तो तर नर पशवणे उणा आता बावरी सावधान विवेक वर्तन करा अरे माझ्या जवळी राहून असे गोचिडा समवर्तन दूध सांडून रक्तपराशण कदापि करू नका हाच मामांचा खरा संदेश ओळखून वागे जो समयास आय परलोकी तयाच्या भाग्यामध्ये उन्हे काही उरणार नाही सत्यशील धर्मे वर्तला त्यास सत्ययुगांचा प्रत्यय आला ज्याच्या बुद्धीत कली शिरला त्यास सर्वत्र कली दिशी मामाची मूर्ती ज्यांच्या हृदयी भगव्या कृपातया ठाई तेथे कलीस प्रवेश नाही कलियुग ही होय परते मामांच्या बोलांचा भावार्थ अयोग्य जाणून घ्यावा ध्यानार्थ जैसा जाणाल तैसा
अनुभवांत येईल खास ग्वाही अशी. समाजातील काही प्रतिष्ठिता उच्चभ्रू समजती स्वतःस, आध्यात्मिक फौजदार स्वयंघोषित जेथे तेथे मिरवती. आज्ञा पुढे बुद्धीचा टेंबा येथेच टिंगल हाच धंदा. मिरवती शाजोग मनाच्या अनुनी सोंगा, समाज सेवेचा आव बुहाबाजीची टिंगल टवाळी, सर्वच भोंदो लोक दुधखळी. आपण भिंग फोडणारी मंडळी समाज धुरीन भासविती. तथाप्यायशी दुकट शानियास मामा समभेटे अस्सला. कोणी पुरते फजित होत त्याची कहाणी प्रसंगे कथन करीतसे. सन 51 चिपरी मुक्कामी दत्ता बेडगे यांचे सदनी. आदरे भाविक भक्तजनांनी मामाशी तेथे आणलेले. डोल निशाणास मिरवता आणले मामाशी घरात. गाव परिसर दर्शनार्थ अपार जनप्रवाह लोटला. मामांसी घडे मुक्काम आळतेकरांचे भजन कीर्तन. भजने कीर्तने रंगुण जन समूह गेलाशी. कीर्तन रंगी सर्व ढंग मामा होती सहभाग. अखंड दर्शनार्थी चिरांग सोहळा पार होतशी. रात्रभर रांधण चाललेले पाटेपासून प्रसाद चाले. हजारोंचा समूह पावले भंडारा प्रसाद भोजन. आयशा सोहळ्याच्या वेळी बाप पंडिता सरपंच पाटील मंडळी मामास पाण्यास सगळी अडी ठेवून आलेली. मामाबद्दल त्यांची भावना. कोणी धनगर देवर्षी मामा काही बाई सांगून नाडला समाजाची करणारा. मामांशी उन बोलते पंडित तुम्ही देवर्षी पण करता म्हणत. 10,000चा तंबाखू असत काय नफा तोटा होई सांगा. आपली करण्यास कुचेष्टा कुबुद्धी धरणी पोटा. असत्या या मंडळीच्या चेष्टा मामा जाणून असते म्हणे. तरी मामा सरळपणे उत्तरती मी धनगर म्हणे. व्यापार उदिमातील गोम काय जाणे मी मेंढरे राखणारा. पंडित बोलते मामाशी सकाळपासून या मंडळीशी काय वाही सांगत अशी. हे काय मी पाहिले नशी. मामा बोलते खड्या सुराता. खरेदी वेळी विचारला होता सात तरी तुझ्या नफ्या तोट्या सा ऐक काय सांगत होते. बोलती जमिनीवर ठेवून बोटा हिच्या आधी माझा जन्म होता. तो बाळू धनगराचे मनगटा धराया निघालास जैन. 6 महिन्यात तुझा नफा तोटा पुरता. करतोय शेब चुकता तुला जन्माचा अनुभव घडता तरीच बाळू धनगर मी. मामाच्या परखळ बोलण्याने चपापती सर्वजण. आशाण्या पुढे यावरून सर्वांची भोजनी निघण्याची तयारी करती. भक्तास देऊन आशीर्वाद प्रेम आहेर आदि प्रसाद. सर्वाशी करून सुख संवाद मामा प्रयाण करिताती. प्रवासात पुढे पुन्हा एकदा बेडगे दत्ता सांगते पुण्यांदा. जैनाचा 6 महिन्याचा वायदा ठेव द्याने स्पष्ट म्हणून. त्यास पुन्हा सांग माझा निरोप तुझा करेन पुरता हिशोब.
साफा तारिक साफ तारिक वाराने तिथी सा विसरू नको ठेव ध्यानी 6 महिन्या कालावधीने सहस्र दरोडे खोरांनी जैन व्यापाऱ्यास पुरते लुटुनी चीज वस्तू लांबिवली मौल्यवान वस्तू सोने जाणे रोकड रक्कमान दागिने मारहाण करो निष्तापिने फरारी पसार सर्वजण पिपरीभागी परिसरात सर्वास कळले पूर्ण स्पष्ट मामांची कीर्तने ख्यात पूर्णपणे उमजली असली बेगडी धोट धेंडे ज्यांच्याकडून आगळीक घडे त्यांनी सांभाळावे थोबाळे मुखभंग होण्याआधी काही संबंध वा कारण नसता संताच्या कुरापती काढत कोणाची ना कथा ना वार्ता आपल्या वाटेत ना यावे कोणी हा इशारा स्पष्ट मामांचा कुटाळाने ध्यान ठेवायचा पाखंडी बोडक्याने कुंकवाचा उठा ठेव करणे नाही काही व बाही बोलून गोचर बुद्धिभेद न करावा प्रसार कोणी नसे आज्ञा पामर कबीरांची ग्वाही असे छव दर्शन में जो बसी तासु नाम बनवारे कहे कबीर इत्यादि खलक सयाना इनमें हम ही अनारे ऐसा अचानक एक प्रसंग काळ तोच सुमार पुढे मागे ऐशेच टवाळ उपट संभो मामांच्या तळावरी आले 10-12 तरुणांचा कंपो त्यांचा पुढार एक झंपो मिजास खोर वर्तने श्रीमंत सोबत्याशी सांगतसे अरे हा मामा म्हणजे धनगर शिवारे मेंढरे राखणार ज्ञान शिक्षण ना संस्कार बावळटांचा देव हा अडानियास सर्वज्ञ समजते आणि देव म्हणून भजते खरेची अशी ज्ञान किती आपण पाहू परीक्षा बोळ्या शिक्षितास असती येथेच निंदा नालस्ती करती फुकट करमणूक होईल आयती गंभीर चेहरा करुणाले जो या तरुणांचा प्रमुख मामाशी उणे सन्मुख वंदन करुणे सांगत शेक चिंता प्रसंगातून सोडवावे माझे हरवले रुपये 1 लाख शोधूनही न मिळती देख कोठे कधी मिळतील तेच सांगावे आता तुम्ही तरी कपट बुद्धी पोटी धरुण वरपांगी गंभीर होनी झाले नुकसान केव्हा भरोनी विचारणा करे मामापाशी जैन समाजातील तो तरुण परे पाशी त्याचे ग्राम मामाची टवाळे करावे हेतून बनावर चुने सांगत असे मामा तया शांतपणे संबोधती सौम्य वृत्तीने आतापासून 6 महिन्याने तुझी रक्कम तुझं मिळेल लिहून ठेव तारीख वार पूर्ण 6 महिन्यानंतर तुझ्या सर्व रकमेची खबर मला सांगा आठवणीने समक्ष भेट पाठव पत्र ध्यान ठेव 6 महिन्यानंतर खबर याची मला मात्र कळविल्या विन राहू नको अत्यंत गंभीर मुद्रा करुणी टोळके जाय दूर निघुणे पुन्हा टवाळे आरंभुणे शेरबाजी चाललीशी माझे नाहीच गेले धन हा धनगर देणार कोठून निरक्षर खेडवळ अज्ञजन बुवाबाजीच्या नादी लागती ऐशी अनेक प्रकारे कुचेष्टा करत जाते मती भ्रष्टा
पुढे 6 महिन्यात स्पष्ट परिणाम काय होतसे. पुढे 6 महिन्यांनीच मोठा दरोडा पडे घरावरीच. रोख रक्कम 1,00,000 तेवढी चोरीस गेली असे. काहीच नुकसान झाले नसता. मूर्खत्वे करे संताची चेष्टा. ओढावून घेईन नसत्या रेष्टा. हे काय शानपण आधीच तरण्याचा उन्मादे. शिक्षणाचे फुटते शिंगे आचरट वाचाळपणाच्या योगे. मुखभंग करून घेतात काय कारणा देणे घेणे. मिजासखोर वावदूकपणे संकटास देत फिरती आमंत्रणे. यानाच म्हणावे पडत मूर्ख म्हणून मामांचा इशारा. सदैव काकणे घालून वावरा. गमेंड वा ज्ञानाचा तोरा परिणामी फजिती पावणे. काकणे घालून वावरा म्हणजे नका का सारा शोधल्या मागे. चुडावरून घेण्यास योगे खरोखरीच धावू नये. नम्रपणे वागावे समाजात सदोदित शिलास जपत. सावधपण गर्तिगत पवित्रपण जपावे. आपल्या व्यवहारे कार्यमग्न न पाहावे. चाटळाचे वदन कुटाळ निंदकासे त्यजून प्रत्युत्तर करू नये. आपल्या सदैव रक्षणाशी मामांची ग्वाही फिरे दाही दिशी. सर्व समर्थ बाळू मामाशी सदैव अंतरी साठवावे. इति श्री आत्मा पुरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळू मामा लीला चरित्र ग्रंथे 19 अध्याय गोळा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम श्री सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भलं. संत कैकाळेश्वर महाराज की जय.